संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 107. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग जीवनातील अनुभव, आत्मशुद्धी आणि आचरणशीलतेचं महत्त्व अधोरेखित करतो. अभंग बघा. वाल्याविन करी शोभन तांतडी, चारते गदडी करीतसे. कासया पाल्हाट आणि कांचे देखी, सांगता नवे चुकी साखरेसी. कुंथांच्या ढेकरे न देवेल पुष्टी, रूप दावी कष्टी मळी नव. तुका म्हणे अरे वाचाळ हो एका, अनुभवे विन नका वाव घेऊ. यामधील पहिली ओळ बघा. वाल्याविन करी शोभन तांतडी, चारते गदडी करीतसे. म्हणजे कोणताही गाभा नसलेली, अनुभवाशिवायची केवळ वरवरची बुद्धिमत्ता म्हणजे शोभन तांतडी केवळ गाढवाप्रमाणे वागत असते. म्हणजेच खोटा थाट माठ, ढोंगीपणा किंवा केवळ बोल बचत. यावरून स्पष्टीकरण बघा की संत तुकाराम महाराज म्हणतात की जर व्यक्तीमध्ये खरी साधना, अनुभव, आत्मशुद्धता नसेल तर तो फक्त वरवर गोंड बोलतो, पण आंतरिक मूल्यशून्यता असते. त्याचं वर्तन गाढवासारखं उपयोगाशिवाय होतं. उदाहरण बघा. एखादा माणूस सतत दुसऱ्यांना उपदेश देतो पण स्वतःचं आचरण नीट नाही, ही शोभन तांतडी आहे. अशा व्यक्तीचा उपयोग गाढवाप्रमाणे म्हणजे फक्त ओझं वाहण्यासाठी असतो. ध्रुवपंक्ती बघा. कासया पाल्हाळ आणि कांचे देखी, सांगता नव्हे सुखी साखरेसी. म्हणजे दुसऱ्यांकडून ऐकलेल्या गोष्टींचं पाल्हाळ म्हणजे वर्णन केल्याने त्याचा खरा आस्वाद मिळत नाही. जसे कुणी साखरेचं वर्णन केल्याने आपल्याला तिचा गोडवा कळत नाही. स्पष्टीकरण बघा. अनुभवाशिवाय बोलणं म्हणजे केवळ पान्हाळ. म्हणजे दुसऱ्यांनी जे अनुभवलं ते ऐकून आपण केवळ त्यावर बोलत असलो तरी तो आपला अनुभव होत नाही. जसं साखरेचा स्वाद केवळ खाल्ल्यावरच कळतो. उदाहरण बघा. कोणीतरी सत्संगात ऐकलेलं भगवंताचं वर्णन दुसऱ्यांना सांगत असतो, पण स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला नसतो. त्यामुळे त्याचं बोलणं केवळ रिकामं वाटतं. तिसरी ओळ. कुंथाच्या ढेकरे न देवेल पुष्टी, रूप दावी कष्टी माळीन वरी. म्हणजे एखाद्याच्या ढेकरांनी आपण पुष्ट होत नाही, तसेच दुसऱ्यांच्या आध्यात्मिक अनुभवावर आपण आत्मिकदृष्ट्या विकसित होत नाही. स्वतःला कष्ट घ्यावे लागतात. स्पष्टीकरण बघा. आध्यात्मिक उन्नती ही केवळ वाचन, ऐकणं व दुसऱ्यांच्या जीवनकथांवर आधारून होत नाही. खरा अनुभव स्वतःच्या प्रयत्नातून, साधनेतून, शुद्ध विचारातून तो मिळतो. उदाहरण बघा. एखादा माणूस रोज प्रवचन ऐकतो पण तो स्वतः काही साधना करत नाही, तो कधीच आतून समाधानी होत नाही. हे म्हणजे दुसऱ्याच्या ढेकरावर आपली भूक शमवण्याचा प्रयत्न आहे. चौथी ओळ बघा. तुका म्हणे अरे वाचाळ हो एका, अनुभवे विन नका वाव घेऊ. म्हणजे संत तुकाराम महाराज सांगतात की अरे वाचाळ लोकांनो ऐका, अनुभवाशिवाय, स्वतः प्रयत्न केल्याशिवाय कृपा मिळत नाही. वायफळ बोलण्यात वेळ घालवू नका. स्पष्टीकरण बघा की संत तुकाराम महाराजांचा थेट इशारा आहे. जोपर्यंत आपण स्वतः जाणीवपूर्वक भगवंताला शोधत नाही, साधना करत नाही, तोपर्यंत केवळ बोलून काही साध्य होत नाही. अनुभवाशिवाय भक्तीला अर्थ उरत नाही. उदाहरण बघा. काही लोक संध्याकाळी मंदिरात येतात, मोठमोठ्या गप्पा मारतात, देवांचं बोलतात, पण ते फक्त वाचाळपणा असतो. त्यातून ना त्यांना शांतता मिळते ना आत्मिक विकास होतो. शेवट बघा की या अभंगात मिळणारे थेट उपदेश सांगितलेले आहे
की खऱ्या अनुभवाशिवाय केवळ बोलणं व्यर्थ आहे. दुसऱ्याच्या अनुभवावर विसंबून अध्यात्म हे समजत नाही. नंबर 3, वर्तनात अनुभवाचा झरा वाहणं आवश्यक आहे, केवळ भाषण नाही. नंबर 4, ढोंगीपण, बाह्यथाट याने आध्यात्मिक उन्नती होत नाही. स्वतः कष्ट घ्या, साधना करा, तोच खरा मार्ग. नंबर 6, साखरेसारखे गोड अनुभव स्वतःला मिळावेत, केवळ वर्णनावर समाधान नको. नंबर 7, वायफळ वाचन व गप्पाऐवजी मनन, साधना व आत्मपरीक्षण करा. नंबर 8, तोंडाचा उपयोग उपदेशासाठी न करता भगवंताच्या नामस्मरणासाठी करा. हा अभंग आजच्या काळातही तितकाच लागू होतो जिथे सोशल मीडियावर लोक देव, साधना, योग याबद्दल बोलतात, पण त्यांना अनुभव नाही की हा अभंग आपल्याला स्वतःच्या जीवनाकडे आरशासारखा पाहण्यास भाग पडतो. तर रामकृष्ण मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कोण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अंतिम पोहोचतील.